आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू आहे. चॅप्टर नंबर 12 मधलं त्याच्यातला पहिला पार्ट होता 1 नंबरचा टीथचे प्रकार वगैरे आपण काल बघितले होते सगळे. आता याच्या समोरचा आपण भाग पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. ड्युरिंग डायजेशन डज ऑल द फूड दॅट वी हॅव इटन गेट कन्वर्टेड इन टू युजफुल न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस. जेव्हा पचन घडून येते तेव्हा आपल्या अन्नातले सगळे पदार्थ आपल्या युजफुल आणि न्यूट्रिटिव्ह सबस्टन्समध्ये परिवर्तित होते का, रूपांतर होत असेल का? नो, सगळ्याच पदार्थाचे असे रूपांतर होत नाही. माय फ्रेंड, द इंटरनेट collect information about the various organ system from the website www.livescience.com and www.innerbody.com. तर कोणाला जर वेळ असेल तर याच्यावरून इंटरनेटवर सहज शोधून पहा 5-10 मिनिटासाठी. लर्न अ न्यू वर्ड. आता या पाठामध्ये कोणते शब्द नवीन मला आहे बघू. एन्झाईम. एन्झाईम म्हणजे विकर, ज्याच्यामुळे आपलं अन्न पचन घडून येते. विकराची क्रिया आपल्या पेशींमध्ये चालतात. आर सबस्टन्सेस सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. सजीवांच्या शरीरात स्रवणारे आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे एक प्रकारचं हे काय आहे, द्रव पदार्थ आहे. सिक्रेटेड सबस्टन्सेस इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम म्हणजे एखाद्या इंद्रियाद्वारे सिक्रेट होतात, स्रवतात. आणि विच ब्रिंग आउट स्पेसिफिक विशिष्ट केमिकल रिॲक्शन, विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडून येते ज्या एन्झाईम्समुळं. दे ॲक्ट ॲज कॅटॅलिसिस. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे एखाद्या प्रक्रियेची, रासायनिक क्रियेची गती वाढवणे, त्याच्यात भाग घेणे, गती वाढवणे, याला म्हणतात कॅटॅलिस्ट. ते कॅटॅलिस्टसारखं एन्झाईमचं काम असते. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल. आता या एन्झाईमचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं काम म्हणजे काय, आपण जे अन्नपदार्थ खातो तर ते आपल्या पचन संस्थेमध्ये आपलं अन्न गेल्यानंतर त्या खाद्यपदार्थामध्ये चेंजेस करून आणण्याचं, बदलवून आणायचं. आपण पोळी भात खाल्ला तर त्याचं रूपांतर काहीतरी वेगळ्या पदार्थात करायचं, फूड मटेरियल. तर वेगळ्या पदार्थात करण्यासाठी या एन्झाईमची खूप गरज असते आणि त्याचं कार्य तेच आहे. मेटॅबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाईम. मेटॅबॉलिक म्हणजे चयापचय. चयापचय. चयापचय म्हणजे पचन नाही. चय आणि अपचय एकमेकांच्या विरुद्ध आहे. तर याला म्हणतात मेटॅबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाईम्स. हे जर आपल्या शरीरामध्ये एन्झाईम नसेल तर आपल्या बॉडीमधल्या मेटॅबॉलिक प्रोसेसेस आहे ह्या घडून येणं खूप अवघड असते. म्हणून हे एन्झाईम्स असणं आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचं आहे. एन्झाईम्स आर अ स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन्स. आता एन्झाईम्स म्हणजे नेमकं काय आहे, जे संप्रेरक आहे, विकर आहे. तर नेमकं काय, त्याच्या आपण मुळाशी गेलं तर ते स्पेशल टाईपचं काय आहे, प्रोटीन्स आहे. प्रोटीन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. प्रोटीन्सचं H आणि N त्याच्यापासून प्रोटीन्स बनलेले असतात, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून. त्याचं फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीनं असते, त्याच्या ॲटमनुसार, त्याच्या रचनेनुसार बनलेले असते. जशी वेगवेगळे व्हायरस जे आहे ते व्हायरससुद्धा या प्रोटीन्सचेच बनलेले असतात. प्रोटीन्स म्हणजेच व्हायरस, दुसरं काहीच नसते. H आणि N याच्यापासून व्हायरस बनलेले असतात. प्रोटीनसुद्धा त्याचंच बनलेलं असते. दे आर मोस्ट ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. तर हे विकर जे आहे सर्वसाधारण तापमानाला, नॉर्मल बॉडी टेम्परेचर म्हणजे काय, आपल्या बॉडीचं साधारण तापमान. तर मोस्ट ॲक्टिव्ह त्यावेळी जास्त क्रियाशील असतात. एकदम आपलं बॉडी थंडगार असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न खूप थंडगार असेल तर हे एन्झाईम्स तेवढं काम करत नाही. किंवा आपण खूप गरम खाल्लं तरी काम करत नाही, आपल्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असलं तरी काम करत नाही. म्हणून आपल्या नॉर्मल बॉडीमध्ये हे एन्झाईम्स योग्य पद्धतीनं काम करतात. असा हा एन्झाईम्स आहे, ENZYMES. आता बघूया आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, याच्यामध्ये भाग घेणारे इंद्रिय आणि त्याचे कार्य. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऑल ऑर्गन्स, हे सगळे दिलेलं आहे. आणि ते आपल्या बॉडीमध्ये कुठं असोसिएट झालेले आहे, लोकेटेड झालेले आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिलं याचा ऑर्गन आहे माउथ. 1 नंबर देऊ आपण याला. आपलं माउथ म्हणजे सगळ्यांना माहीत आहे कारण बाहेरून आपल्याला दिसते.
डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ. अन्न पचनाची सुरुवात आपल्या तोंडात होते. फूड इज च्यूड. च्यूड म्हणजे चावणे. CHEW च्यू. आता ED म्हणजे पास्ट टेन्स लागलेला आहे. चावल्या जाते दाताद्वारे विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस. दाताद्वारे खूप बारीक कणामध्ये अन्नाचं रूपांतर होते. हे आपल्या तोंडाचं काम आहे. अजून तोंडामध्ये सलायवरी ग्लँड्स जे असतात, हे बघा, लाळ ग्रंथी म्हणतो आपण त्याला. सलायवा इज प्रोड्यूस. सलायवा म्हणजे लाळ. आपल्या तोंडात येते ना लाळ. आपल्याला खूप भूक लागून राहिली, आपल्या तोंडासमोर चांगलं जेवण दिसलं तर आपल्या तोंडात पाणी सुटते. ते पाणी म्हणजेच आपली लाळ, त्याला म्हणतात सलायवा. इट प्रोड्यूस इन द सॅलिव्हरी ग्लँड्स. सॅलिव्हरी ग्लँड्स कुठे असतात? इन द माउथ कॅव्हिटी. हे आपल्या कानाच्या मागं जो भाग असतो ना, हे वाली असं कानशिलाच्या खाली, इथं कान असतो असं आपला. कानाच्या खाली इथं जे गाठ असते आपल्याला लागते, कधी कधी सुचते, ते सलायव्हरी ग्लँड असते. लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर्स नियर द फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे काय? हा घसा. घशाच्या आणि कानाच्या मध्यात ती असते. अँड बिलो द टंग. जिभेच्या खाली. आपली जिभेला हात लावून पहा तुम्ही, जिभेच्या बुडाशी, अशा तिन्हीच्या जवळपास हे आपलं सलायव्हरी ग्लँड असतात. इट इज कॅरीड टू द माउथ वाया डक्ट्स. आता हे जे सलायव्हरी ग्लँडमधून जे सलायवा येते, लाळ येते, ते डक्ट म्हणजे कसं? डक्ट म्हणजे वाहिनी, नलिका. ते नलिकेतून ये आपल्या तोंडात येते. खूप सूक्ष्म नलिका असतात, त्या आपल्या जिभेच्या खालून अशा येतात इथपर्यंत. इट इज मिक्स विथ फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ च्युइंग. जे आपण चावतो, एखाद्या पोळीचा तुकडा घ्या तुम्ही बिना भाजी लावलेला, आणि तो तुम्ही 32-33 वेळा चावत राहा न गिळता. मग तो तुकडा असा पूर्ण बारीक बारीक पाणी होऊन जाते, आणि ते पाणी आपल्याला गोड वाटते. भाकरीचा तुकडा असो, पोळीचा तुकडा असो, नुसता कोरडा भात असो, गोड कशामुळे वाटते? कारण त्याच्यामध्ये आपल्या तोंडातली लाळ मिसळते आणि लाळीची चव गोड असते. हे आपल्या तोंडात असणारं दुसरं ऑर्गन झालं. त्यानंतर वरतीच असणारा ऑर्गन आहे फॅरिंग्स, थ्रोट म्हणजे आपला घसा. थ्रोट म्हणजे घसा, किंवा याला ग्रसनी सुद्धा म्हणतात. दुसरा शब्द फॅरिंग्स म्हणजे. द इसाफगस अँड ट्रॅचिया ओपन इन टू द फॅरिंग्स. म्हणजे अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. दिसली का? हे वालं या ठिकाणी आपलं इसाफगस म्हणजे काय? ही अन्ननलिका लालवाली दिसते हे वालं. अँड ट्रॅचिया, जे ट्रॅचिया असते श्वासनलिका, नाही का? हे लालवाली अन्ननलिका आणि ही वाली दिसते जांभळ्या कलरची, ही आपली श्वासनलिका. हे दोन्ही आपल्या या घशामध्येच उघडते. म्हणून आपण जेव्हा श्वास घेतो तर काही श्वास बराचसा श्वास आपल्या श्वासनलिकेतून आतमध्ये येते फुफ्फुसाकडे, तर काही आपल्या अन्ननलिकेत पोटात जातो. असे दोन्ही एकत्र तोंड असते याचं, फॅरिंग्स आणि थ्रोटचं. ठीक आहे. त्यानंतर आहे, याला नंबर 2 दिला आपण, याला नंबर 3 दिलं ऑर्गन. हा 4 नंबरचा ऑर्गन इसाफगस. इसाफगस म्हणजे काय? आता इथून जे सुरुवात होते आपलं, इथून घशापासून तर या जठरापर्यंत इथपर्यंत, इथून हे आहे इसाफगस. इट इज ट्यूब लीडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. इट पुशेस द फूड टुवर्ड द स्टमक. याचं काम अगदी सोपे आहे. याला मराठीत ग्रसिका म्हणतात. म्हणजे अन्न ग्रहण करणे. येथून घशातून ढकलेलं अन्न सरळ खाली पाईपातून या जठरापर्यंत ढकलणे, ते काम याचं आहे. त्यानंतर आहे आपलं पॅनक्रियाज. पॅनक्रियाज म्हणजे आपलं स्वादुपिंड. द पॅनक्रियाज सिक्रेट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स. आपण एन्झाईम म्हणजे काय ते पाहिलं. तर एन्झाईम म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन्स. तर वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन्स, ज्यूस आहे, रस आहे. पॅनक्रियाज ज्यूस म्हणजे स्वादुरस. हे ह्या ज्या भागातून आपल्या अन्नामध्ये, अन्ननलिकेमध्ये मिसळतात किंवा जठरामध्ये मिसळतात. त्यानंतर आहे लिव्हर. याला घेतलं 5, याला घेतलं 6. लिव्हर म्हणजे आपलं काळच.
त्यालाच म्हणतो आपण यकृत सुद्धा म्हणतो. ही ग्रंथी आहे, ग्लँड आहे. आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्लँड म्हटलं तर लिव्हर. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. आता सांगितलं. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. सगळ्यात जास्त रक्तपुरवठा यालाच होतो म्हणून हे लाल दिसते आपल्याला. इट इज मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याच्यामध्ये ग्लुकोजचं स्टोरेज होते आपल्या लिव्हरमध्ये. द गाल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. दिसलं गाल ब्लॅडर, हे वालं गाल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. गाल ब्लॅडर इथल्या पित्ताशय, ज्या ठिकाणी पित्त तयार होते आणि साचून राहते. गाल ब्लॅडर म्हणजे आपलं पित्त कडू कडू आपल्या पोटातून पळते नाही का, हे याच्यातूनच पळते. हे याच्यातून आपल्या जठरात येते, जठरातून असं वरतो ओकारीमधून बाहेर पळते. पित्त म्हणतो आपण याला. इट सिच्युएटेड बिलो द लिव्हर. इट स्टोअर्स द बाईल. बाईल म्हणजे पित्त. द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. लिव्हरमधून सिक्रेट होणारा ज्यूस म्हणजे हा गाल बाईल, आणि ते गाल ब्लॅडरमध्ये साठवल्या जाते. ते कडू कडू खूप असते. वेन बाईल इज कॅरीड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. जेव्हा लहान आतड्यात येते, इट मिक्सेस विथ द फूड देअर अँड हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅट्स. जेव्हा ते लहान आतड्यात येते आणि तेथील अन्नात मिसळतो, तेव्हा त्या ठिकाणी अन्नामध्ये मिसळायला सोपी जाते. हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅट्स. फॅट्स म्हणजे आपले स्निग्ध पदार्थ. बाईल कंटेन्स बाईल साल्ट. बाईल साल्ट. पित्तामध्ये काय असते? क्षार असतात, जे हृदयातून येतात. अशा प्रकारे हे 6 आपण पाहिलं. बाकीचे जे आहे स्टमक, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन उद्याच्या पिरियडला पाहू.